हॅलो, आज आम्ही इतके रेडी होऊन कुठं चाललेलो आहोत ते तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये समजेलच. तोपर्यंत बघा, गावी जाण्याआधी काय काय केलं आम्ही. गावी जाण्याआधी माझी मम्मी कुठेही जाओ काही ना काहीतरी भेट घेऊनच जात असते. कारण तिला म्हणजे कुणाच्या घरी गेलं, माहेरी जाऊ, सासरी जाऊ किंवा कुणाच्याही घरी गेलं ना, तर तिला ते काही ना काहीतरी घेऊन जायची सवयच आहे तिला. त्याच्यानंतर मम्मीने चकली वगैरे बनवली. वरती मी बाळाला नाश्ता केला. नाश्त्याला चहा आणि ब्रेडच होतात आणि सिंपल असा नाश्ता केला, कारण तिथं जाऊन जेवणच होतं. नंतर झाडू पोछा वगैरे घरातली सगळी कामं आवरली आणि आम्ही जायला निघालो होतो. मी मामाच्या गावी पोचलो. माझं मामाचं गाव एक कोकणात आहे, एक चंदगड तालुक्यामध्ये आणि एक बेळगावमध्ये आहे. इथं बघा सगळे माझे मामाची मुलं मुली, त्यांची मुलं, त्याच्यानंतर त्यांच्या सुना, सगळे असे जमलो होतो. एक जर लग्न करायचं म्हटलं तर इतकं दुसरं कोणाची बोलवायची गरजच नाही. इतके सारे लोक माझ्या घरी आहेत. जवळजवळ 50-60 लोक माझ्या घरी आहेत, मामांच्या घरी सगळे पकडले तर. आणि नंतर आम्ही ते ज्या मंदिराचं जीर्णोद्धार आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर बांधलेलं आहे कोकणामध्ये, तर तिथं आम्ही त्याच्यासाठी गेलो होतो. छान पूजा अशी आवरली आणि नंतर आम्ही महाप्रसादासाठी बसलो होतो इथं जेवायला. खूप दिवसानंतर हे पंक्तीतलं जेवण जेवायला भेटलं. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर असं समजलं की आमच्या घरी खासदार राजीव शेट्टी येणार आहे, त्याच्यासाठी जेवणाची तयारी करायची आहे. त्याच्यासाठी माझ्या ह्या 2 मामे बहिणी रेडी होत्या जेवण करायला आणि आम्हाला लवकर जायचं होतं, कारण माझ्या पप्पांना दुसऱ्या दिवशी फिरायला जायचं होतं, त्याच्यात तयारी करायची होती. तर आम्ही परतीच्या वाटेला निघालो सगळ्यांना बाय करून. आणि जवळच ना जाताना मध्ये एक चाळोबाचं मंदिर भेटतं आम्हाला. तिथं आम्ही गेलो ना या रोडनं, तर हे मंदिरमध्ये पाया पडूनच जातो. खूप छान म्हणजे मंदिर आहे, सगळीकडे हिरवंगार आणि हे मध्ये असं मंदिर आहे हे. आणि नवसाला पावणाऱ्या देव आहेत, त्यामुळे आम्ही जातो. आणि नंतर निघताना पुन्हा सनरूफचं एन्जॉय घेतला आणि आम्ही घरी मस्त असं निघालो. चला तर मग भेटू पुन्हा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत